नांदगाव खंडेश्वर शहरात काही दिवसांपासून महावितरणचा विद्युत पुरवठा वारंवार बंद पडत असल्यामुळे शहरातील नागरिकांना भर उन्हाळ्यात त्रास सहन करावा लागत आहे, अशी तक्रार नगरपंचायतचे शिक्षण, आरोग्य व स्वच्छता सभापती नगरसेवक फिरोज खान अहमद खान यांनी कार्यकारी अभियंता यांच्याकडे लेखी स्वरूपात केली आहे। यामध्ये त्यांनी म्हटले की शहरातील काही विद्युत डीपी भंगार झाले असून फ्यूज बॉक्स निकृष्ट झाले आहे। दर तासाने शहरातील कुठल्या ना कुठल्या डीपीवरचा फेज उडतो व विद्युत कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्यामुळे फेज बदलण्याकरिता विलंब होतो। त्यात भर म्हणजे काही कर्मचारी या त्रासामुळे स्वतःचे मोबाईल नंबर बिझी डायल मध्ये ठेवत आहे। विद्युत महामंडळाकडून 3 मे रोजी नांदगाव खंडेश्वर शहरात विद्युत उपकरणाच्या दुरुस्तीचे काम करण्यात आले होते। त्यासाठी शहराचा विद्युत पुरवठा 7 ते 8 तास बंद करण्यात आला होता आणि लगेच 4 मे रोजी शहरातील तहसील डीपीचा ट्रान्सपोर्ट उडाला। हे मोठ्या खेदाची बाब आहे। त्यामुळे प्रभाग क्रमांक 15, 1 व 2 येथील 3000 नागरिक 20 तासापासून विनाविद्युत पुरवठ्याचे होते। या तहसील डीपी बद्दल काही महिन्या अगोदर वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत अनेक वेळा चर्चा करण्यात आली होती, कारण शहरात सर्वात जास्त लोड या डीपीवर आहे। त्यामुळे एक नवीन डीपी बनविण्याबाबत अधिकाऱ्यांशी बोलणे झाले होते। त्यांनी याचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविला आहे। उन्हाळ्याचे दिवस चालू आहे। उन्हाळ्याचे दिवस असताना लाईनची काही गॅरंटी नाही आहे। आमच्या वार्ड नंबर 1, वार्ड नंबर 2, वार्ड नंबर 15 इथं तर असं झालं आहे का प्रत्येक अर्धा तासानं 1 तासानं फ्यूज उडते। फ्यूज म्हणजे फ्यूज उडायचं कारण एक आहे की त्याच्यावर डीपीवर प्रमाणपेक्षा जास्त हे झालं आहे, भार झाला आहे। त्याच्यामुळे आम्ही वारंवार सांगितलं आहे, तायडे साहेबांना सांगितलं आहे, शिंदे साहेबांना सांगितलं आहे की बा नवीन डीपीचा आम्हाला द्या सँक्शन करून नवीन डीपी। त्यांचंही म्हणणं आहे आम्ही देतो, पण घोडा कुठं अडला आहे हे समजून नाही राहिला। म्हणून आम्ही नाईलाजास्तव आज 4 तारखेला आमची 24 तासपासून लाईन बंद होती, कारण की एकदम ट्रान्सफॉर्मरच जळाला। त्याच्यामुळे आम्ही 24 तास रमजान महिन्याच्या दिवसात आम्ही 24 तास बिगर लाईनचा राहिलो। आम्हालाच माहीत आहे। म्हणून आम्हाला कंटाळून मी आज अर्जंटमध्ये ऊर्जा मंत्री माननीय राऊत साहेब यांना सगळ्यांना, कार्यकारी अभियंता यांना सगळ्यांना अर्जंटमध्ये एक निवेदन पाठवलं आहे की आमचं काय आहे तो नांदगावचे अधिकारी आमच्या मनानं ऐकत नाही, म्हणून तुम्ही इंतजाम करा असं आशेचं एक निवेदन मी आज पाठवलं आहे। तरी या कंटाळा होऊनच आम्ही असा निर्णय घेतला म्हणजे आता त्या लोकांनी नितीन राऊत साहेबाचा मला मेसेजही आला आहे की तुमचा हे जे म्हणणं आहे आम्ही गंभीर्यानं घेतलं आहे आणि ते आम्ही सॉल्व करतो म्हणून लोक। मात्र घोडा कुठे अडकला समजत नाही। या कमी दाबामुळे शहरातील विद्युत लाईट, टीव्ही, फ्रीज, पाणी मोटर, वॉटर फिल्टर, कूलर, पंखे जळून बंद पडत आहे। त्यामुळे डीपीवरचा विद्युत लोड कमी करण्यासाठी नवीन डीपी बसविण्यात यावी व महाराष्ट्र राज्य वीज वितरण मंडळाने नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये, अशी तक्रार नगरसेवक फिरोज खान यांनी केली आहे। विदर्भ न्यूज करिता नांदगाव खंडेश्वर येथून उत्तम ब्राह्मणवाडे व सागर सवालाखे।